नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, अखेर ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरलेला आहे। उद्या दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील जागा वाटप पूर्ण झालं असून कुठेही रस्सीखेच नाही असं राऊत म्हणाले। तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। सोबतच पुणे आणि नाशिक इथे सुद्धा ठाकरे सेना आणि मनसे युतीमध्ये निवडणुका लढवतील असं राऊत म्हणाले। सर्वांचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरला। उद्या म्हणजे बुधवारी ठीक दुपारी 12 वाजता ठाकरे बंधू एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार आहेत। संजय राऊतांनी या संदर्भातली माहिती ट्विट केली आहे। ठाकरे शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची जागा वाटपा संदर्भातली बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र युती करणार आहेत। कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली असून कोणताही विसंवाद नसल्याचं संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यामध्ये मुंबई आणि इतर महानगरपालिका युती होते। 12-12:30च्या दरम्यान ही घोषणा होईल। कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे। असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातल्या युतीविषयी कोणाच्या मनात संभ्रम नाही आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही। जे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आणि मनोमिलन झालेलं आहे ते आम्ही स्वतः अनुभवतो आहोत। युती तर झालेलीच आहे, फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला। नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे, पुण्यामध्ये विषय संपलेला आहे, कल्याण डोंबिवलीतला विषय संपलेला आहे, ठाणे आणि मीरा भाईंदरला सुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत। या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत। राज्यातील एकूण 6 महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती झाल्याची माहिती आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा। ठाकरेंचं ठरलं 7 पालिकांसाठी एकत्र। मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आलाय। हे ज्या अर्थी सगळे प्रश्न सुटले त्याच अर्थी 12 वाजता संजय राऊत साहेब म्हटलेले आहे ना। आणि ठीक आहे, जागा एखादी इकडे एखादी तिकडे होत असते, जागेचा काय प्रश्न, एकत्र यायचं ठरलं ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे। काही एकाले किती एकाले तरी फरक पडत नाही। देवेंद्र फडणवीसचं सरकार, मोदीचं सरकार, डबल इंजिन सरकारच त्या ठिकाणी जनतेला न्याय देणार आहे असं जनतेला वाटतं, म्हणून लोक महायुतीला मतदान करतात। काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करतायत। युती तर झालेलीच आहे, होण्याच्याच मार्गावर आहे, परंतु ऑफिशियली त्याची घोषणा सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी करतील। कुणीही एकत्र येऊ शकतं, कुणीही वेगळं जाऊ शकतं। मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही। दोन बंधू एकत्र येतात याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे। उद्या घोषणा होईल त्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हा निर्णय सुखावणारा असेल। आता मुंबईमध्ये त्यांचा जीव आहे आणि जेव्हा मुंबईत जीव आहे तेव्हा जे प्रयत्न त्यांना करता येईल ते प्रयत्न दोन भाऊ आणि त्यांचा पक्ष करणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू उद्धव साहेब, राजसाहेब ज्यावेळेला मुंबई सहित महापालिकांच्या राजकारणामध्ये उडी घेतील एकत्रित, त्यावेळेला संपूर्ण राजकारण बदललेलं असेल हे दिसून येईल। उद्धव ठाकरे तर मजबुरीचं नाव उद्धव ठाकरे, जनाब उद्धव ठाकरे जी झालेले आहे। महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष, नगरपंचायतमध्ये जे निकाल त्यांच्या बाजूनी आला तिच्यापेक्षाही बदतर परिस्थिती पूर्ण मुंबईमध्ये राहणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यामध्ये मुंबई आणि इतर महानगरपालिका युती होते। 12-12:30च्या दरम्यान ही घोषणा होईल। कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे। असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातल्या युतीविषयी कोणाच्या मनात संभ्रम नाही आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही। ठाकरे बंधन पाठोपाठ आता पवार काका पुतणे पुणे महापालिकेसाठी एकत्र येण्याची चिन्ह आहेत। पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार असून 26 तारखेला अधिकृत घोषणा होणार आहे। दरम्यान यावरून प्रशांत जगताप शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार आहे। या युतीची अधिकृत घोषणा 26 डिसेंबरला होणार आहे।
आज पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप, चेतन तुपे आणि सुनील टिंगरे उपस्थित होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांची उपस्थिती होती. रात्री दोन्ही गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो. आम्ही दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे. जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही दोघेही 2-2 पावलं मागे सरकायला तयार आहोत असं ठरलं रात्री. अशी चर्चा रात्री झालेली आहे. बैठकीमध्ये आमची सखोल चर्चा झाली आणि येणारी महानगरपालिका निवडणुका आपण दोघांनी एकत्रितपणे लढवावी अशा प्रकारची तत्वता आमची मान्यता झाली. 26 तारखेला युतीची अधिकृत घोषणा करू असं अजित पवार कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असंही अजित पवार म्हणाले. आणि त्याचबरोबर अजित पवारांकडचे काही लोक, आमच्याकडचे काही लोक, अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत. शेवटी कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून, पुणेकर हा केंद्रबिंदू ठेवून, पुण्याचा विकास केंद्रबिंदू ठेवूनच पक्ष निर्णय घेईल. दोन्ही राष्ट्रवादी येण्याची शक्यता आहे, पण हा निर्णय आदरणीय दादा घेणार आहेत आणि मला वाटतं थोड्याच वेळामध्ये हा निर्णय दादा जाहीर करतील. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते प्रशांत जगताप नाराज झाले आहेत. जगतापांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिल्याचंही बोललं जात आहे. दादांचा पक्ष आम्ही लोकसभेला विधानसभेला विरोधात लढलो. असं असताना पुणेकरांच्या समोर आम्ही ट्विस्ट का उभा करतोय? भाजपवरला आम्ही टीका करायची आणि भाजपच्याच एका मित्र पक्षाबरोबर आम्ही 20-25 दिवसाकरता आघाडी करायची, याचे दुर्गामी परिणाम होत असतात. आणि या संदर्भात जो काही योग्य निर्णय असेल तो पक्षाकडून पक्षाचा निर्णय घेऊन मी माझा निर्णय जाहीर करेन. मला असं कळतंय की प्रशांत जगतापनी राजीनामा दिलाय. तेव्हाच प्रशांत जगतापचं भाषण आहे जनरल बॉडीमध्ये की माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये अजितदादा दिसतील. आणि आता तर वेगळी भूमिका आहे. म्हणजे तुम्ही स्वार्थी किती आहात? राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही. मी मीडियातूनच ऐकते. चर्चा अनेक लेवल्सला होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात काही फायनल पडत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार? बीएमसी निवडणुकीमध्ये शिंदेची शिवसेना 112 जागा लढण्यावर ठाम आहे. काल झालेल्या बैठकीमध्ये 112 जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना आग्रही आहे. मराठी बोल भागामध्ये जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी शिवसेना इच्छुक आहे. जागा वाटपासंदर्भात पुन्हा शिंदेची शिवसेना आणि भाजप नेत्यांची चर्चा होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तर त्यांनी स्वतः आणि आम्ही ठरवलं की होणार नाही, कारण त्या ठिकाणी कार्यकर्ते अधिक आहे. जिथे सर्व कार्यकर्ते ॲडजस्ट होऊ शकतात, जे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्या ठिकाणी होईलही. आणि ज्या ठिकाणी नाही होऊ शकणार त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याचा प्रस्ताव आहे. मुंबईत नाही ते निश्चित झालेलं आहे. मुंबईमध्ये तर भाजपा, शिवसेना हीच या ठिकाणी चर्चा सुरू आहे. त्याच्यामध्ये इथले जे अध्यक्ष आहेत, अमित साटमजी आणि आशिष शेलारजी, हे आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आणि अंतिम मग देवेंद्रजी आणि एकनाथजी बसून यामध्ये अंतिम निर्णय करतील. चंद्रपूरमधील नगर परिषद निवडणुकीवरून भाजपमधला अंतर्गत संघर्ष उफाळलाय. मुनगंटीवार एकनाथ खडसेंच्या मार्गावर चाललेत का? भाजपच्या आशिष देशमुख यांनी हा सवाल केला. तो विषय आता संपला. नाराजीवरून मुनगंटीवार यांनी ही भूमिका मांडली. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून राज्यभराचा दौरा देखील रद्द करण्यात आला. दरम्यान मुनगंटीवारांनी पराभवासाठी पक्षातल्या इन्कमिंगला जबाबदार ठरवलं होतं. चंद्रपूर जिल्ह्यात 11 पैकी फक्त 1 नगराध्यक्ष झाल्यामुळे भाजपतला अंतर्गत संघर्ष उफाळलाय. मुनगंटीवारांनी पराभवासाठी पक्षातल्या इन्कमिंगला जबाबदार ठरवलं होतं. मुनगंटीवार आणि बावनकुळे तसंच इतर नेत्यांच्या शाब्दिक चकमकीही झाल्या. यानंतर मुनगंटीवारांनी राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा केली. आज मुनगंटीवारांनी राज्याचा दौरा रद्द झाल्याचं स्वतःच सांगितलं. नेत्यांशी भेटून चर्चा करणार असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलंय. आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा कर. काही नेत्यांशी भेटतोय. आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा कर. काही नेत्यांशी भेटतोय. सुधीर मुनगंटीवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्याला आम्ही ओरिजिनल म्हणतो, 100 नंबरी सोनं. असे सुधीर भाऊ आहेत की बाहेरून आलेल्या लोकांनी पक्षाचा ताबा घेतलेला आहे आणि ते पक्ष चालवतात. ही एका सच्च्या कार्यकर्त्याची वेदना असते. दरम्यान मुनगंटीवार खडसेंच्या मार्गावर चाललेत का असा सवाल भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केलाय. सुधीर भाऊ
नाथा भाऊंच्या मार्गावर चालले आहेत का असे प्रश्न निर्माण करणारे काही वक्तव्य सुधीर भाऊंच्याकडून होत आहेत. देवा भाऊंवर सुधीर भाऊंनी श्रद्धा सबुरी ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्या असलेली सिनियरिटी, त्यांचा असलेला अनुभव पाहता पक्षाचे उच्चस्थ हे त्यांच्यावर लवकरच मेहर नजर ठेवतील अशा सदिच्छा आमच्या सगळ्यांच्या आहे. कुठलाही एकनाथ खडसे होत नाही आहे किंवा एकनाथ खडसेजी आम्ही नाही केला आहे. तुम्ही उगीच हे करताय. सुधीर भाऊच्या पाठीशी केंद्रीय भाजप, महाराष्ट्र भाजप, मुख्यमंत्रीजी या ठिकाणी आम्ही सर्व लोक आहोत. काही ठिकाणी जेव्हा निवडणुकीमध्ये पराजय झाला तेव्हा काही भावना व्यक्त त्यांनी करून दाखवल्या. त्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री चर्चा करतील. काही व्यक्तिगत मतभेद असू शकतील, पण त्यांची मेहनत तुम्हाला विसरता येणार नाही, त्यांचे कष्ट तुम्हाला विसरता येणार नाही. त्यांच्या कष्टामुळे आज तुम्ही या ठिकाणी आहात आणि आज त्यांचे कष्ट जे त्यांनी पायाभरणी केली, त्या पायाभरणी करत असताना किती कष्ट त्यांनी उपसले याची जाणीव ठेवूनच मला वाटतं की त्यांच्याविषयी एक आदराच्या आणि सन्मानाची भावना ठेवायला पाहिजे. अमित साठम यांच्या बूट पॉलिशच्या व्हिडिओवरून गजानन काळेंची टीका. कविता ट्विट करत गजानन काळे यांनी साठमांवर टीका केली आहे. बूट पॉलिशच्या नौटंकीला जनता भुलणार नाही असं काळे म्हणाले. गजानन काळे यांचं हे ट्विट आपण पाहूया. कामगारांचे बूट पॉलिश करून साठमांनी इतिहास घडवला. सरकारच्या उलट्या धोरणांनी मात्र सतत कामगारांचा गळा घोटला. प्रत्येक मनपात आजही आमचा सफाई कामगार कंत्राटीच. सरकार प्रशासनासोबत फक्त रोज वाटाघाटीच. समान काम समान वेतनापासून कामगार अजूनही वंचितच. चामटांसारखे आमदार मात्र करी फक्त बूट पॉलिशचे स्टंटच. मुंबईमधील बांगलादेश दूतावासाच्या बाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. बांगलादेशमधील हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुंबईतील बांगलादेश दूतावासाच्या बाहेर हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी केली.